बंधप्रीतीच्या या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी मनोहर पाटील. मी रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर आहे. ही आमची पहिलीच फॉरेन टूर आहे. बँकॉकच्या हॉटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करून दिली. साहेबांनी त्यांची अपुरी ओळख आपल्याला करून दिली आहे. आमचा ग्रुप लीडर सर्वांना सांगू लागला, तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खूप जवळचे संबंध आहेत. आमदार खासदारांसोबत तर त्यांची रोजचीच बैठक असते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खूप खुश झालो, पण तसं मी काही चेहऱ्यावर दाखवलं नाही. हळूहळू सगळे आपला परिचय करून देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती, तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला माणूस उभा राहिला. मी आनंद जोशी आणि ही माझी पत्नी लीना जोशी. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची 9वी फॉरेन टूर आहे. त्या हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. आतापर्यंत आम्ही भूतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. आता पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतो, आनंद जोशी म्हणाले. लोक अजूनही या धक्क्यातून बाहेर आले नव्हते. या मामूली कारकुंड्यांनी इतक्या फॉरेन टूर्स कराव्या हे कोणाच्याच पचनी पडत नव्हतं. जोशी, तुम्ही एकटे गेला होतात की सहकुटुंब? मी त्यांना विचारलं. सहपत्नीक. तसं मुलांनाही 3-4 देशात घेऊन गेलो होतो, पण त्यांच्या शिक्षण आणि करिअरमुळे सगळ्या देशात त्यांना नेता आलं नाही, जोशी म्हणाले. जोशी, संस्थेत तुम्ही चांगलाच हात मारलेला दिसतोय, मी म्हणालो. तसा एकच हशा पिकला, पण जोशी मात्र गंभीर होते. अहो साहेब, जवळजवळ सगळ्या संस्था राजकारण्यांच्या हातात असताना एक मामूली कारकून असा काय हात मारणार आहे? सगळेजण शांत झाले. आम्हाला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड आहे, जोशी पुढे बोलू लागला. जगप्रवास हे आमचं ध्येय होतं, पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता, तो आम्ही अवलंबला. तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले, पण मी जोशीला सोडणार नव्हतो. मी त्याला म्हणालो, जोशी, तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं. जेवण झाल्यावर या ना रूममध्ये साहेब, आपण छान गप्पा मारू. ते सगळे जेवायला गेलो. मी मात्र रूममध्ये पळालो. 2 पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. त्यानंतर मी जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर मी सौला घेऊन जोशींच्या रूममध्ये गेलो. जोशी, मला उत्सुकता आहे की तुम्ही हे सगळं कसं जमवलं? इतक्या फॉरेन टूर्स, त्याही कमी पगारात, मी विचारलं. सर, तसं काही विशेष नाही. आम्ही आमची लाईफस्टाईल खूप साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आजही आमच्याकडे TV, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. 2 व्हीलर आत्ता मुलांनी घेतली आणि तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनी आत्तापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हॉटेलिंग केलं नाही. हॉटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते, जोशी म्हणाले. याचा अर्थ तुम्ही आयुष्यात काहीच एन्जॉयमेंट केली नाही. अहो, वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येत असणारच ना, मी विचारले. जोशी हसले. साहेब, एन्जॉयमेंटचा अर्थ चमचमीत नॉनव्हेज खाणं, दारू पिणं, चारित्रहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरियल्स पाहणं हा असेल तर तो आम्हाला मान्य नाही. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणं, यातही एक पॉझिटिव्ह एन्जॉयमेंट आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? आता राहिला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा. तर तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या घरातला प्रत्येक जण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे आणि त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहिली आहे, जोशी मला सांगत होते. बाप रे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हटलं, बरं ते जाऊ द्या, मूळ विषयाकडे येऊया. जोशी पुढे बोलू लागले.
हां, तर बचतीबरोबरच ॲडिशनल इन्कमसाठी मी दुकानांचे, छोट्या फर्म्सचे अकाउंट लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलींनी शिकवण्या घ्यायला तर मुलांनी गॅरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही आमच्या मुलांच्या मनावर बिंबवलं होतं. पण मग मुलांची शिक्षण व्यवस्थित झाली का, मी उत्सुकतेने विचारलं. जोशी म्हणाले, मुलं जात्यास हुशार आणि सिन्सिअर होती. स्कॉलरशिप मिळवून त्यांनी शिक्षण पूर्ण केली. माझ्याकडे फक्त परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ते पैसे मागत. आता काय करतात मग मुलं, मी त्यांना विचारलं. जोशी म्हणाले, मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तिने MS केले अमेरिकेतून. सध्या ती बँगलोरला असते. तिचा नवराही इंजिनियर आहे. दोघांनी कंपनी सुरू केली आहे. मस्त चाललंय तिचं. मुलगाही नुकताच MD झालाय मेडिसिनमध्ये. तो सध्या एका हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हॉस्पिटल उभारायचा विचार करतोय. मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलींनी कॉलेजमध्ये नसती लफडी केली होती. लग्ना अगोदरच ती प्रेग्नंट राहिली होती. ते प्रकरण निपटताना माझ्या नाकी 9 आले होते. प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण तिथेही ती व्यवस्थित राहत नव्हती. भांडणं करून माहेरी निघून येणं सुरूच होतं. मुलाने त्या नाकात दम आणला होता. कॉलेजमध्ये असताना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं, दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखीमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. कॉलेजमधून काढून मी त्याला बिअर बार काढून दिला होता. आम्हाला न जुमानता त्याने एका टुकार मुलीशी लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकॉकच्या टूरला आलो होतो. औषधाचाही खर्च नगण्य आहे. जोशींच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझी तंद्री भंगली. सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हाला कंजूस म्हणतात, पण याचे फायदे त्यांना दिसत नाही. बघा, औषधाची एकही गोळी लागत नाही आम्हा दोघांना. तोही खर्च आमचा वाचला. मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं आणि मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनी वजनाची 100 पार केली होती. त्या तुलनेत जोशी पती पत्नी 40शीतले वाटत होते. जोशीची बायको तर अजूनही चवळीची शेंग होती. साहेब, तुमच्याबद्दल काही सांगा ना, जोशी बोलले. आमचं ठीकच आहे. औरंगाबादला या. तिथे आमचा मोठा बंगला आहे 2 कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लॅट्स आहेत. गावी 500 एकर जमीन आहे. मुलगा बिअर बार चालवतो. मुलगी पुण्यात दिली आहे. मी थोड्याशा मगरुरीनेच त्यानं सांगितलं. अरे वा, छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच राहतो. आमचं मात्र एक छोटंसं घर आहे. पण का हो साहेब, एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त पगारावर जमवली की काही साईड बिझनेसही होता तुमचा, जोशींनी आता मला विचारलं. मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करूनच कमवलं होतं. 2-3दा पकडलाही गेलो होतो. पण मंत्र्यांच्या कृपेने सही सलामत सुटलं होतं. अहो जोशी, समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरिष्ठ अधिकारी. सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सगळं कसं जमवलं, मी म्हणाले. साहेब, तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं आणि मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यात आनंद मिळतोच की. जोशींनी जणू माझी थोबाडीतच मारली होती. पण त्यांनी माझी शान कुठे पाहिली होती. घरी या जोशी एकदा. पैसा काय काय घडू शकतो हे समजेल तुम्हाला, मी म्हणाले. जोशी निर्मळ हसले. मग म्हणाले, पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरण स्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हालाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल. हरकत नाही, येऊ आम्ही. बरं, मग रजा घेतो आता. गुड नाईट, मी म्हणालो. आम्ही आमच्या रूमवर परतलो. पण मला काही झोप लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे जोशींनी मला दाखवून दिलं होतं. खरोखर पैशाच्या मागे लागून मी माझं खरं आयुष्य जगलोच नव्हतं. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, BP, डायबिटीज
खराब लिव्हर, गुडघेदुखी, निद्रानाश कोणते आजार नव्हते मला. अजूनही 60 गाठली नव्हती तरी मी 70चा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकॉकचं साईट सीइंगही एन्जॉय करू शकलो नव्हतो. बँकॉकवरून परत आल्यावर काही दिवसांनी मला जोशींची आठवण आली. मी त्यांना फोन करून रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांचा पत्ता दिला. फोनवर तरी त्यांना आनंद झाल्याचं मला जाणवलं. जोशींना इम्प्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर जोशी आमची वाटच बघत होते. मी त्यांच्या घरावर नजर टाकली. एक छोटंसं 1 मजली घर होतं ते. माझा बंगला याच्या तिप्पट मोठा होता. या साहेब, या मॅडम. जोशींनी आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. जोशींच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हॉलमध्ये थोडंसंच पण सुबक फर्निचर होतं. भिंतीवर 2च पण सुरेख पेंटिंग्स होती. टिपॉयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लॉवर पॉट्स होते. शोकेस ट्रॉफीजनी भरलेलं होतं. बाप रे, इतक्या ट्रॉफीज कुणाच्या आहेत? माझ्या तोंडातून नकळत शब्द निघून गेले. सगळ्यांच्याच. मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या नाट्य स्पर्धेच्या, सौच्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या. मी चांगलाच इम्प्रेस झालो. या साहेब, तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्यांच्या तुलनेत तुमची झोपडीच म्हणायला हवी. मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण जसजशी आम्ही एक रूम पाहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकूण एक खोली जोशी कुटुंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलामकतेची, आनंदी वृत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंबित होत होती. छोटंसे असूनही ते घर अप्रतिम होतं. बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळप माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पूर्णपणे अभाव होता. मला जाणवलं पैसा नसूनही जोशी माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होते. घ्या साहेब. जोशींच्या बायकोने माझ्यासमोर शिऱ्या पोह्याची डिश ठेवली. त्याच्या वासानेच माझी भूक खवळली. मी चमच्याने त्यांचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली. वाह, अप्रतिम. मी जोशींकडे पाहत म्हणालो, साहेब, तुम्ही जेवणाचं नाही म्हणाला, नाहीतर एक वेगळाच मेनू आम्ही आधीच ठरवला होता. अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल तुमच्याकडे. मी पहिल्यांदाच कुणाची तरी इतकी स्तुती करत होतो. आमचा चहा झाल्यावर जोशींचा मुलगा आला. ओळख करून दिल्यावर तो माझ्या आणि सौंच्या पाया पडला. हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय? तुझे वडील मदत करणार असतील ना तुला? मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला. बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो, आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं. आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शून्यातून उभं केलेलं विश्व आम्ही लहानपणापासून पाहतोय. अजून किती अपेक्षा करायची आम्ही त्यांच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखाने आम्हाला. आणि त्यांची मदत घेतली तर आम्हाला कायमची रुखरुख लागेल की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो. त्याच्या सडेतोड उत्तराने मी गार पडलो. त्याच्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी माझ्या मुलांना का देऊ शकलो नाही याचं मला दुःख झालं. 2 पिढ्या बसून खातील एवढी माया जमवली होती, ती काय मुलांना निष्क्रिय ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. जोशी कुटुंबाचा निरोप घेऊन मी निघालो. पण मी दुःखाने जळत होतो. मला माझ्या कुटुंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती. दिवस बदलत गेले. निवडणुका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभूत झाले. सरकार बदललं. पण मला माझी काळजी नव्हती, कारण आता मी नोकरीत नव्हतो. एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेरच्या सुटाबुटातली माणसं उभी होती. आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आलो. त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत म्हटलं. मी गारटलो. माझे हातपाय थरथर कापू लागले.
मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो का? मी कापऱ्या आवाजात विचारलं. जरूर बोला, त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे, ते म्हणाले. अहो साहेब, पण मी आता रिटायर झालोय, मी घाबरून म्हणालो. जरुरीपेक्षा जास्ती संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षाकडे तुमची कुंडली तयारच असेल, तो स्मित करत म्हणाला. मला सगळाच अंदाज आला. हे सगळं ऐकून मी सुन्न झालो. दुपारी 3 वाजेपर्यंत बंगल्याची झाडझडती चालू होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्यांच्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. आता भोगा आपल्या कर्माची फळं, अशाच त्यांच्या नजरा जणू मला सांगत होते. चला साहेब आमच्यासोबत. झडतीस सापडलेले बेहिशोबी 25 लाख रुपये आणि 2 किलो सोने दाखवत एक अधिकारी म्हणाला. कुठे? मी घाबरून विचारले. चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत, ते अधिकारी म्हणाले. मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. मला अचानक जोशींची आठवण आली. साहेब, एक फोन लावू का? मी विचारले. नो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, ते म्हणाले. साहेब, हा साधा कारकून आहे, मी म्हणालो. ठीक आहे, स्पीकर ऑन करा. मी जोशींना फोन लावला. हॅलो जोशी, मी पाटील बोलतोय. जोशी, तुम्ही जिंकलात, मी हरलो. काय झालं साहेब, असं का बोलतायत? जोशींनी विचारलं. जोशी, इन्कम टॅक्सची धाड पडली आज बंगल्यावर, मी पकडला गेलो आहे. क्षणभर शांतता पसरली. मग जोशींचा आवाज आला. साहेब, तुम्हाला सोडवण्यात का मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरूर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हाला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या 1 महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंब 6 महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा, गोरगरिबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यामध्ये खूप आनंद असतो साहेब. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. का कुणास ठाऊक, जोशींशी बोलल्यानंतर मला एकदम हलकं वाटू लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल, नाहीतरी ज्यांच्यासाठी कमावली त्यांना कोणती माझी किंमत होती? साधी सहानुभूती सुद्धा त्यांनी मला दाखवली नव्हती. जोशींच्या रूपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता, पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.